कलमनुरी नगर परिषद चुनाव के नतीजे आज 21 दिसंबर को घोषित किए गए। नगर अध्यक्ष पद के लिए हुए कड़े मुकाबले में शिवसेना शिंदे गुट की उम्मीदवार आश्लेषा वैभव चौधरी ने शानदार जीत दर्ज की। उन्होंने 5,635 वोट हासिल करते हुए करीब 1,300 वोटों की बढ़त के साथ विजय प्राप्त किया। वहीं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट की उम्मीदवार नूरुन्निसा बेगम मोहम्मद नाजिम को 4,252 वोट मिले। कांग्रेस की उम्मीदवार कुरैशी कौसर बेगम निहाल को 3,288 वोट, भारतीय जनता पार्टी की उम्मीदवार कावड़े वैशाली संजय को 1,684 वोट, जबकि शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट की उम्मीदवार देशमुख स्वर्ण चंद्रकांत को 1,198 वोट प्राप्त हुए। नगर अध्यक्ष पद के लिए कुल 10 उम्मीदवार चुनावी मैदान में थे। चुनाव परिणामों में शिवसेना शिंदे गुट का स्पष्ट दबदबा देखने को मिला। नगर परिषद के कुल 20 नगर सेवक पदों में से शिवसेना शिंदे गुट के 13 उम्मीदवार विजयी हुए। इसके अलावा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के 4 उम्मीदवार, भारतीय जनता पार्टी के 2 उम्मीदवार और कांग्रेस का 1 उम्मीदवार इस चुनाव में जीत हासिल करने में सफल रहा। चुनाव परिणाम घोषित होते ही शिवसेना शिंदे गुट के समर्थकों में उत्साह का माहौल देखने को मिला। विजयी उम्मीदवारों का जगह जगह जल्लोष करते हुए स्वागत किया गया। कळमनुरी शहरातल्या सर्व जाती धर्माच्या थोरा मोठ्यांच्या सर्व मायबाप जनतेचे जाहीर आभार व्यक्त करतो। या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सुरुवातीपासून सांगत होतो की कळमनुरी शहरामध्ये आमदार संतोष दादा बांगर यांच्या नेतृत्वात मागील 6 वर्षापासून झालेल्या कामाच्या जोरावर या ठिकाणी शिवसेनेचा भगवाच फडकणार आणि आज तो कळमनुरी शहरातील सर्व समाजातील मायबाप जनतेने थोरा मोठ्याने फडकवून दाखवलेला आहे। हा विजय हा गोरगरीब कष्टकरी शेतकरी कळमनुरीतील सर्व मायबाप जनतेचा विजय आहे। हा विजय हा मतदारांचा विजय आहे। ही निवडणूक सुरुवातीपासून कळमनुरी शहरातील मायबाप जनतेने आपल्या हातात घेतली होती आणि या ठिकाणी त्यांनी विजयी करून दाखवलेली आहे। आम्ही निवडणुकीला सामोरे जात असताना मतदारांच्या समोर केलेली विकास कामे आणि कळमनुरीला आम्हाला जे काही करायचं आहे ते सर्व घेऊन आम्ही कळमनुरीतील मायबाप जनतेच्या समोर गेलो होतो। कळमनुरी शहरातील मायबाप जनतेने झालेल्या कामं बघून आणि येणाऱ्या काळात आम्ही काम करणार असा विश्वास दाखवून आम्हाला मतदान केलेलं आहे। आम्ही सुद्धा कळमनुरी शहराचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय कळमनुरी शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाहीत। आमदार संतोष दादा बांगर यांच्या नेतृत्वात कळमनुरी शहराचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही। या देवदूतामुळे शिवसेनेचा नगराध्यक्ष म्हणून सौ आश्लेषा आर उर्फ वैभव पाटील चौधरी या इथं विजयी झाल्यात। सोबत 13 नगरसेवक जे आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही पार्टीचे 13 नगरसेवक निवडून आले नव्हते ते यावेळेस आलेत। हे म्हणजे आमच्या आमदार संतोष दादा बांगर साहेब यांनी दररोज 24 तास जी जनतेची सेवा केली या कार्याची पावती आहे। त्यामुळे कळमनुरी नगरीतील सर्व धर्मीय सर्व जनतेचे सर्व मायबाप जनतेचे कष्टकरी जनतेचे मी जाहीर मनापासून आभार मानतो। आणि या नंतरचा जो काळ आहे आमचा 5 वर्षाचा ही आम्ही त्यांचे सेवेकरी म्हणून राहू आणि आम्ही वीज असेल, पाणी असेल, रस्ते असतील, नाल्या असतील या त्यांच्या सगळ्या जे प्राथमिक जे गरजा आहेत त्या आम्ही पूर्ण करू व जनतेची सेवा करू असा विश्वास मी यावेळी तुम्हाला देतो।